सुमन काकी, नीलम काकी, आई. काय ग, काय झालं शितले? सुमन काकी आणि नीलम काकी कुठे आहेत? की बोलव त्यांना. कशाला ग? काय ग, काय झालं? काल माझे फोटो कशासाठी काढले होते? पार्लर साठीच की. कशाला खोटं बोलताय? अगं खोटं काय त्यात? मग हे काय? का माझ्या लग्नाच्या मागे लागलाय? मी नको असेल तर तसं सांगा ना, मी जाते घर सोडून. अगं नको कशी असशील? तेच की. काय मिळालं खोटं बोलून? अगं म्हणजे आम्ही सांगणारच होतो तुला. काय सांगणार होता? हा, चांगला प्लॅन केला की. नाही अगं तसं नाही, पण पार्लर साठी पण फोटो लागणारच आहेत की. काकी किती खोटं बोलणार अजून? त्या आजाच्या मामीची आयडिया होती ना ही? अगं नाही नाही, खरंच नाही. आम्हीच म्हटलं की साडीतले फोटो काढायला पाहिजेत म्हणून. आजा बी सामील होता ना तुमच्यात? नाही नाही, त्याचा काही संबंध नाही. नाही कसं? कधी नव्हे तर एवढी मदत करत होता की तुम्हाला? त्याला यातलं काय बी माहित नव्हतं. करायची म्हणूनच मदत केली त्यानं. खरं का? वय तर. आणि शेखऱ्या? शेखऱ्याला बी काय माहित नव्हतं व्हय? आता मीच बघते काय करायचं ते. शेखऱ्यात आता कामातच गेला बघा. अगं शितले, शितले ऐक तरी. शितले, अरे देव, आता या शेकड्याच काही खरं नाही बघा. झालं का पेपर वाचून? नाही राहिलाय. का? झालं की रद्दी देते. ती बी वाचून काढा. बाकी काय करू नका. कारखान्यावर जायचं नाहीतर पेपर वाचित बसायचं. बाकी काय येते रे तुम्हाला? काय झालं ते सरळ सांग. काय झालं म्हणून काय विचारताय? सांगितलेलं एक काम जमत नाही तुम्हाला. आता काय झालंय ते सांगायचं. काय घेशील? आता जिजीन संघ बोला म्हणल्यावर काय बोलला तुम्ही? अगं जिजीच्याच मनात नाही आजच जेडीचं व्हावं म्हणून. त्याला मी काय करणार? कुणाच्या मनात काय हाय ह्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे की त्यांच्या मनात कसं घालायचं हे कळायला पाहिजे की. हे बघ बाई, तुझ्या एवढी अक्कल चालवता येत नाही मला. नाहीच जमणार तुम्हाला. आणि ही जी काय करते ना मी, ती काय माझ्या फायद्यासाठी नाही करत, आपल्या पोरीसाठी चाललंय. कळतंय की मला. मला बी काळजी आहेच की तिची. किती हाय ती दिसते की. साधा आई समोर तोंडच कटता येईना आणि मन काळजी हाय. आज जिजी बरोबर सगळं बोलूनच घेतो. काय गरज नाही. तुमच्या डोक्यानं गेले ना तर ह्या जन्मात तरी जेडीचं लगीन व्हायचं नाही. आता मी सांगते तसं करायचं. काय करायचं? जिजींना ना अजिंक्यना लग्नाचं काय सांगायचं बी नाही आणि विचारायचं बी नाही. अगं पण असं कसं? हा असंच आपला आपणच सुपारीचा कार्यक्रम ठरवायचा. अगं असं कसं होईल? जिजी नाही पण आजशी तरी बोलूनच घ्यावं लागेल की. काय गरज नाही. आपला आपण ठरवायचं आणि उरकून टाकायचं. असं कसं उरकायचं? काय बी बडबडू नकोस. हे बघा, 4 लोकात सुपारीच्या कार्यक्रमाला ऐन वेळी अजिंक्यनं बसवलं की जिजी आणि अजिंक्य दोघं बी काय बोलू शकणार नाही. आणि जर समजा बोलले तर ऐकायचं आणि सोडून द्यायचं. एकदा का सुपारी फुटली की फुटली. आणि समजा अजिंक्य तयार नसेल, त्याला दुसरं कुणी आवडत असेल तर? कोण नाही आवडत त्यांना. तुला कसं माहित? माहितीये मला. हे बघ, मी अजिंक्यशी बोलणार आहे या विषयावर. तवर तू काय करायचं नाही. उगाच काहीतरी बोलून मला गोत्यात आणशील. झालं म्हणजे मीच गोट्यात आणते तर. नाही बरोबर आहे, बायका स्वतःच्या नवऱ्याला गोत्यातच आणतात नाही का? मी काय करायचं म्हणलं की तुम्ही आडवं घातलंच पाहिजे का मध्ये? करा तुम्हाला काय करायचंय ते. काय नाही बोलत मी. पुष्पे, उगाच रडून कालवा करू नकोस. कालवत करते ना मी. दुसरं काय येत आहे मला? तुम्हाला जी बरोबर वाटते ती करा. पण अजिंक्यने जर नकार दिला
आणि जायडीनं जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर गप बस, उगाच काय बी बोलू नको. मी चांगलं वळखतो माझ्या पोरीला. ती काय जीव देती? तुम्हाला काय माहित पोरगी आई जवळ बोलते का बापाजवळ ती? ती काहीच बोलत नव्हती. तूच तिच्या मनात भरवलंय सगळं. लग्नानंतर आई बापाजवळ राहणारा नवरा भेटेल, मिंद्यात राहणारा नवरा असला की सगळं कसं मुठीत राहील. कसं काय आणि कसं काय हे सगळं तू भरवलंयस तिच्या मनात. ही सगळी तुझी शिकवण आहे पुष्पे तिला. काय चुकीचं आहे का? माझ्या नशिबाला जी आलं ती पुरीच्या वाट्याला येऊन असं वाटतंय मला. माझ्या नवऱ्याचं तर आईचं मग तोंड बी उघडत नाही. मग माझ्या पुरीने बी दुसऱ्याच्या घरात तसंच राहावं का? ते काय नाही, मी सांगत तसं तुम्ही करा, नाहीतर जेडीला घेऊन जाते मी बार्शीला. तुम्ही, तुमची आई आणि तुमचा तो लाडका भाचा बसा इथं घर राखत. अगं पण हे बघा, तुम्हाला तुमच्या भाच्याची काळजी आहे ना, मला पण माझ्या पुरीची काळजी आहे. आणि आपण काय अजिंक्यना फसवते वय? अहो, जेडीशी त्यांचं लगीन झालं तर त्याच्यात वाईट काय होणार आहे? ठीक आहे, पण करायचं काय? तुम्ही काहीच करू नका. काय करायचं ते मी करते. तुम्ही फक्त कुणाला काही बोलू नका. माझ्या भलं आणि नाहीला नाही म्हणा. पुष्पे, मला खोटं बोलायचं जमणार नाही. नाही जमत ना, मग फक्त तोंड बंद ठेवा. काहीच बोलू नका. काय करायचंय ते मी करते. शेवटी माझ्या पुरीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आई रक्त शपथ मी नाही काय केलं. मग खोटं कशाला बोललास? कुठं कुठं बोललो? फोटो पार्लर साठी काढायचं तसं कशाला सांगितलंस? हो, पार्लर साठीच काढलेत की. होय, मग आता काही भरलंय? कुठं काय नाही काय. मी तुला काय सांगितलेलं? लग्नासाठी फोटो आहेत हे जर कळलं ना तर तुझं काय खरं नाही. अगं लग्नासाठी नाही, पार्लर साठीच काढलेत फोटो. ते फोटो कुठे आहेत? आहेत की बॅग मध्ये.